तर पुणे शिवाजीनगर कोर्ट परिसरातील सुरक्षा पोलिसांकडून वाढवण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात हगवणे बाप लेकाला कोर्टात हजर करणार आहे। भाजपनं दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। तर पुण्याच्या शिवाजीनगर कोर्ट परिसरात पोलिसांनी सुरक्षा वाढवलेली आहे। थोड्याच वेळात हगवणे पिता पुत्राला कोर्टात हजर करण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, पर्यंत अगदी बरोबर आहे। खरं तर अगदी थोड्याच वेळात पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हगवणे प्रकरणामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी जी आहे ती पार पडते। मात्र भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी कोर्ट परिसरामध्ये जे आहे आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे की हगवणे परिवाराचा निषेध करायचा म्हणून आंदोलन जे आहे ते केले जाणार। आपण पाहतोय की या ठिकाणी प्रवेशद्वारावरती पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। आज पहाटेच राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोन पिता पुत्रांना पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। काही वेळांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लॉकअपमध्ये राजेंद्र हगवणेची चौकशी जी आहे ती करण्यात आली। मात्र गेल्या 8 दिवसांपासून फरार असलेला राजेंद्र हगवणे जो आहे तो पोलिसांच्या ताब्यामध्ये आलेला आहे। त्यामुळे आज महत्त्वपूर्ण सुनावणीमध्ये पोलिसांकडून युक्तिवाद करताना काय महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते ठेवले जातात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की भाजप महिला आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी गेटवरती जमायला सुरुवात झाली आहे, कारण त्यांच्याकडून या ठिकाणी आंदोलनाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। आणि आपण पाहतोय की सगळ्या महिला ज्या आहेत त्या ठिकाणी जमलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। काय नक्की तुमची मागणी असणार आहे? आज तुम्ही आंदोलन करता? आज आमची मागणी असं आहे की हगवणे कुटुंबाला की त्यांची केस जी आहे ती फास्ट ट्रॅकवर घ्यावी आणि ती जी वैष्णवी हगवणे हिचा जो मृत्यू झालाय तिला न्याय मिळावा। आणि ते जे म्हणतात की आम्ही तिला आत्महत्या केली, त्यांनी आत्महत्या केलेली नसून तिला मारण्यात आल्यानंतर त्यांनी फाशीवरती लटकवण्यात आलं। काय तुमची मागणी असणार आहे? आंदोलन करताय तुम्ही, पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे, आरोपींना पाठीशी घातलं जातंय का? आरोपींना पाठीशी घातलं जातंय आणि पाठीशी घालण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्यालाही आम्ही उघड करू। मग तो कुठल्याही पदाचा आणि कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याला आम्ही बाहेर आणू। कारण आज एक आई म्हणून आणि महिला म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत की महिला आयोगाने सुद्धा पाहिजे तशी काही ठोस भूमिका घेतलेली नाहीये। महिला म्हणून त्यांनी काही, महिला आयोग म्हणजे तर मला वाटतं त्या खुर्चीवर बसलेली फक्त बाहुली आहे, जिला फक्त चावी मारली की ती बोलते, चावी बंद केली की तोंड बंद असतं। मात्र तुम्ही महायुतीचा घटक आहात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या महिला राज्य महिला आयोगाच्या त्या प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षाच्या खुर्चीवरती आहेत। नक्कीच प्रदीप, आणि एकूणच रोष या महिला आघाडीमध्ये पाहायला मिळतोय। महिला आघाडीकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर कोर्ट परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे।